मंडळी, श्रावणातला दुसरा सोमवार आहे. पहिल्या सोमवारी मला अडचण आली म्हणून मी पहिल्या सोमवारी पूजा वगैरे केली नाही. पण हा दुसरा सोमवारची मी आतुरतेने वाट बघत होते. सकाळी उठल्यानंतर इकडे लेपन केलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे, धूप दिवा असं पहिलं उंबऱ्याचं पूजन करून घेतलेलं आहे. आणि मग इकडे मी महादेवाच्या पिंडीला अभिषेक पूजा हे सगळं करत आहे. घरामध्ये माझं पारायणसुद्धा चालू आहे. तर आज 4था दिवस पारायणाचा चालू आहे आणि मोठं पारायण मी करत आहे. म्हणजे 2 पारायण सुरू करत आहे, म्हणजे सुरू आहेत. आणि इकडे मी जे आपली थाळी जी आहे त्याच्यामध्ये मी काय केले, स्वस्तिक काढले. काळ्या तिळाने मी स्वस्तिक काढलेलं आहे. आरतीचं ताट आहे हे. आरतीचं ताट जे आहे तर ते घेतलेलं आहे आणि काळ्या तिळाने मी स्वस्तिक काढलेलं आहे. विड्याची पानं अशी खाली ठेवून त्याची सजावट केली आहे आणि मध्यभागी मी अशी वाटी ठेवून घेतलेली आहे. तर आपल्याला अभिषेकसुद्धा करायचं आहे. तर अभिषेक पात्रसुद्धा सकाळी आणलेलं आहे मोरे साहेबांनी. तर पांढरे तीळ जे आहेत तर त्या स्वस्तिकच्या ज्या टिकल्या असतात तर त्याला मी पांढऱ्या तिळाने स्वस्तिकच्या टिकल्या केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने पहिलं गणपतीची स्थापना म्हणून मी इकडे तिळापासून सुरुवात केलेली आहे स्वस्तिक काढून. आणि इकडे अभिषेकाला बघा, अभिषेकसुद्धा मी चमच्याने पहिला घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मग तामणामध्ये अभिषेक पात्र जे आहे तर ते ठेवलेलं आहे. याच्यावरती पांढरे तीळ, काळे तीळ आणि तांदूळ असे वाहिलेले आहेत. शिवाय दूध, तूप, दही, मध, साखर असा इकडे अभिषेक चालू आहे. अभिषेक झाल्यानंतर इकडे सजावटीच्या पात्रामध्ये स्वस्तिकावरती जी वाटी ठेवली होती तर त्याच्यावरती आता मी महादेवाची पिंडीला मी विराजमान केलेलं आहे आणि असं फुलांनी सजवले. पांढरी फुलं वाहिलेली आहेत. खूप छान अशी सजावट केली आहे आणि लगेचच इकडे कुकर लावला आणि कुरडी पापडी तळून घेत आहे. तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो अगदी छोटा मी बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे डेली व्हिडिओ जर आवडत असतील, म्हणजे डेली ब्लॉग जर आवडत असतील तसं कमेंट करून सांगा. तर मंडळी, आपल्या चॅनेलला सपोर्ट करा. आणि कुरडी पापडी मी पहिली तळून घेते, म्हणजे त्याच तेलामध्ये आपल्याला भाजी, आमटी असं करता येईल. चला तर मंडळी, श्रावण सोमवारच्या खूप शुभेच्छा.